अध्यक्ष महोदय, यायलाच पाहिजे. अध्यक्ष महोदय, उत्तराच्या साठी पहिलं माझं ऑब्जेक्शन आहे की दुसऱ्या पॅराग्राफमध्ये नाग, धामण या वन्य प्राण्यांना मोठ्या प्रमाणात इजा होऊन मृत्युमुखी पडल्याच्या घटना या नागपंचमीच्या सणाच्या वेळी दिसतात. असं आत्तापर्यंत कधी झालेलं नाही किंवा कुठंही असा इन्सिडेंट झाला नाही की नागाचा मृत्यू झालेला आहे किंवा त्याला हाताळल्यामुळं त्याचे मृत्यू झालेले आहेत. त्यामुळं उद्या आपण 7 आणि 8ला दिल्लीला आपली बैठक आहे म्हणताय. मला वाटतं आपल्याला जे ब्रीफिंग होईल ते असं होईल आणि ते कदाचित तिकडेही तशीच नोट गेली तर मीटिंगमध्येच विषय संपेल. म्हणून पहिली आमची विनंती आहे की अशा स्वरूपाचा कोणतीही घटना झालेली नाही. दुसरं म्हणजे अध्यक्ष महोदय, त्या भागातली सामान्य माणसं ही जसं नागाची पूजा करायचे तसं पुन्हा नैसर्गिक अधिवासात शिराळकर नाग सोडायचे. त्यामुळं नागाला इजा पोचत नाही आणि त्यामुळे पूर्वीसारखाच हा उत्सव साजरा केला जावा असं त्यांनी जे मांडलेलं आहे. त्यांनी इतिहास, अनादिकालापासूनचा इतिहास सांगितला आणि तुम्हाला मार्गदर्शन बरंचसं झालेलं आहे असं मी समजतो. त्यामुळे 7 आणि 8 तारखेला आपण आपल्या बैठकीत यशस्वी व्हाल आणि पुन्हा शिराळकरांना जिवंत नागाची पूजा करण्याची संधी मिळावी आणि त्यासाठी मंत्री महोदय प्रयत्न करतील का, हा माझा प्रश्न आहे. सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी जी बाब सांगितली आणि सत्यजित देशमुखांनी सांगितली, ज्याला सदस्य सांगतो त्याला ती बाब आपण सत्य मानतो. आणि अशा प्रकारचं जरी निवेदनामध्ये आलं असेल की काही जखमी झाले, मृत्यू झाले, तर ती बाब विसरून वनमंत्री केंद्रीय यांना जी बाजू सांगितली जाईल त्यामध्ये ती सकारात्मक सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. सन्मान्य सदस्य पडळकर. अध्यक्ष महोदय, शिराळा विधानसभा पुढे गेले. बोला पडळकर साहेब, बोला. पडळकर साहेब बोला.